नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 7वीतील पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ अभ्यासणार आहोत. तर बघा, 17व्या शतकाच्या सुरुवातीत महाराष्ट्राची बहुतांश प्रदेश अहमदनगरच्या निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह याच्या ताब्यात होता. मोगलांच्या खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. तर बघा, 7व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात अनेक लहान मोठी राज्ये होती. बहमानी साम्राज्याच्या बिघाडानंतर निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इनामदारशाही आणि वहीदशाही या सुलतानशाहीच्या राज्याची स्थापना झाली. या राज्यांमध्ये सतत संघर्ष होत असल्याने सामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत असे. तर बघा, यानंतर त्याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि तीव्र संघर्ष होत होता. इंग्रज, फ्रेंच व डच यांच्यात सागरी स्पर्धा यांच्यात संघर्ष तीव्र होता, अगदी कमी होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपनीच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत, तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्रावरून टोपकर म्हणत. तर बघा, शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणजेच कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा हे परगणा या भौगोलिक स्थानाची ओळख आवश्यक आहे. तर बघा, गाव. बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करीत. गावाकडे तंटाबखोड होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असत. तर बघा, आजही गावात अजून अशी पद्धत आहे की न्यायनिवाडा करायचा असेल, भांडण, तंटा मिटवायचा असेल तर पाटील हा प्रमुख असतो. अजून काही जण असतात, 4-5 म्हणजे पंच असतात. अजून ही पद्धत गावामध्ये सुरू आहे. महसूल नोंद करण्याचे काम कुलकर्णी करत असत. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्या बदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे. त्यास बलूत असे म्हणत. जसे की कुंभार मडकी घडवत असेल, बैल असे गणपती असे सणानिमित्त तो काही ना काही आपल्याला देत असेल. त्या बदल्यात त्याला आपल्या शेतातील उत्पन्नाचा थोडासा हिस्सा, वाटा बाजूला काढून त्याला तो दिला जातो. त्यास बलूत असे म्हणतात. कसबा
कसबा एक मोठे खेडेच गाव असे. कसबा म्हणजे एक मोठे खेडेगाव. सामान्यतः ते परगण्याच्या मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्याचे व्यवसाय शेतीच असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडून बाजारपेठ असे. शेठ, महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. त्या खेडेगावात कसब्यामध्ये मोठी बाजारपेठ वसवली जात असत. हे वसवण्याचे काम शेठ, महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारतून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत असत. पेठांचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असत. माहीत आहे का तुम्हाला वीर जिजामाता आज्ञेनुसार पुण्याजवळ पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालापूर, खेलापूर, परसपुरा, विटापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावाने औरंगाबाद येथे वसलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर हे शिवाजी महाराजांच्या नावाने वसलेली पेठ होती.